पुढे तू असं कर. चल. उपस्थित सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राच्या विकासाचा रथ ओढणारे आपल्या महाराष्ट्राचे लाडके दादा म्हणून ज्यांची आजपर्यंत ख्याती आहे, संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येणारे उमेदवार म्हणून स्वर्गीय अजितदादा पवार यांची ओळख आजपर्यंत राहिलेली आहे. आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांना सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. 28 जानेवारी या दिवशी ज्यावेळेस विमान अपघातात स्वर्गीय दादांचं ज्यावेळेस निधन झालं, ही बातमी ज्यावेळेस वाऱ्यासारखी पसरली, त्यावेळेस एकदम अख्खा महाराष्ट्र शांत झाला होता की आता पुढं काय, हा एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण झाला होता. आजपर्यंत स्वर्गीय दादांनी महिलांच्या बाबतीत असू देत, युवकांच्या बाबतीत असू देत, सगळे जे कामं प्रकल्प हाती घेतले होते ते सगळे त्यांनी पूर्णत्वास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांचं काम हे आजपर्यंत उल्लेखनीय राहिलेलं आहे. अन्न खातं असू देत, ऊर्जा खातं असू देत, प्रत्येक खात्यात त्यांनी एक आपली ओळख निर्माण केलेली आहे. प्रशासनावर त्यांची जी जबरदस्त पकड होती ती अगदी वापरण्यासाठी होती. त्यामुळे आजपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण हे कायम दादांशिवाय अपूर्ण राहणार आहे. त्यामुळे सर्वप्रथम दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यानंतर माझे आजोबा स्वर्गीय गोपाळराव काका कोरे यांना विनम्र अभिवादन करते. आजपर्यंत आम्ही काकांच्या विचारांचा वारसा घेऊन जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा कायम आम्ही प्रयत्न करत आलेलो आहोत. आम्ही आजपर्यंत काम करत आलेलो आहोत आणि याच्यानंतरही आम्ही काम करत आलेलो आहोत. मी प्रीती प्रभाकर कोरे, मंद्रुप जिल्हा परिषद गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, घड्याळ या चिन्हावर उभी आहे. तसेच माझे काका आदरणीय दादा कोरे हे पंचायत समिती गट मंद्रुप घड्याळ चिन्हावर आम्ही दोघेही या निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहोत. आजपर्यंत आदरणीय दादा कोरे यांची ही ओळख राहिलेली आहे की आजपर्यंत आम्ही कधीही प्रसिद्धीसाठी काकांनी काम केलेलं नाही. आजपर्यंत त्यांनी जे काम केलेले आहे त्यामुळे ते आपल्या मायबाप जनतेच्या काळजात त्यांनी आजपर्यंत आपली जागा कायम ठेवलेली आहे. आदरणीय दादा कोरे यांचं काम कायम उल्लेखनीय राहिलेलं आहे. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून असू देत, वैद्यकीय क्षेत्राच्या बाबतीत असू देत, किंवा पोलीस स्टेशनमध्ये जर रात्री अपरात्री जर एखाद्याची तक्रार आली असेल तर ते मदतीला धावून जातात. एखादा कुठेतरी अपघात झाला असेल तर ते त्या ठिकाणी देखील धावून जातात. कोरोनाच्या काळात लसीकरणच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे सध्या 1-2 महिन्याखाली चालू जे झालं होतं नेत्ररोग शिबिर, त्यामध्ये 300-350 जणांची तपासणी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 150 ऑपरेशन हे मोफत झालेले आहेत. आदरणीय काका हे म्हणजे तपासणी झाल्यानंतर लिस्ट होती की ज्या पेशंटचे ऑपरेशन करायचे आहे तर ते त्या दिवशी काका स्वतः उपस्थित राहतात. त्या पेशंट्सांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि परत ते घेऊन देखील येतात. म्हणजे प्रत्येक पेशंटची काळजी घेऊन आजपर्यंत आम्ही काम करत आलेलो आहे. स्वर्गीय गोपाळराव काका कोरे यांच्या विचारांचा वारसा सदैव आमच्या डोळ्यासमोर आजपर्यंत राहत आलेला आहे. त्यामुळं आम्ही त्या विचारांचा वसा कायम ठेवून आज पुन्हा एकदा आपल्या सेवेत संधी मागण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही येथे आलेलो आहोत. आजपर्यंत आमच्या परिवाराने कायम आम्हाला प्रतिनिधित्व करण्याची संधी आजपर्यंत दिलेली आहे. आमचे आजोबा स्वर्गीय गोपाळकाका कोरे यांनी आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यानंतर आदरणीय दादा कोरे हे देखील जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलेले आहेत. माझी आई विद्युलता प्रभाकर कोरे यांनी देखील नेतृत्व केलेलं आहे. आता सध्या देखील सरपंच आणि सदस्य काका आणि काका हे देखील करत आहेत. म्हणजे सांगायचं उद्देश हाच की आम्ही आजपर्यंत कामे करत आलेलो आहोत. त्याच्यामुळे जनतेने आम्हाला संधी दिलेली आहे आणि पुन्हा एकदा आम्हाला ही संधी द्यावी अशी मी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करत आहेत. आजपर्यंत आदरणीय आता सध्या परवा जे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका डिक्लेअर झाले त्यावेळेस हे जे पक्षाने उमेदवार दिलेले आहेत हे उमेदवार हे स्वर्गीय अजितदादा पवार यांनी हे उमेदवार दिलेले आहेत. जे राष्ट्रीय म्हणजे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट ह्या पक्षाकडून जे अधिकृत उमेदवार आज जे निवडणुकीसाठी उभारलेले आहेत ते दादांनी दिलेले शेवटचे उमेदवार आहेत. त्यामुळे संपूर्ण सगळ्यांना अशी विनंती आहे की त्यांनी सगळ्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून देऊन एक दादांना एक श्रद्धांजली अर्पण करायची आहे. आपलं एक मत घड्याळाला, एक मत दादांना, एक मत श्रद्धांजलीला, याप्रमाणे आपण राष्ट्रवादीला मतदान करून येत्या 7 तारखेला मला आणि काकांना घड्याळ या चिन्हावर आपण सगळ्यांनी मतदान करावं आणि आम्हाला पुन्हा एकदा आपल्या जनसेवा करण्याची संधी मिळावी अशी मी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करते. शेवटी जाताना इतकंच की मेरे दिल में ही सही, आपके दिलों में ही सही, मेरे दिल में ही सही, आपके दिलों में भी राष्ट्रवादी को जिताने की आग तो सबके दिलों में लगनी चाहिए. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.